नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्स 2025चं कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हे स्टार्ट झालेलं आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग ही व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, कशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे, त्याची व्हिडिओ ही आता मी बनवत आहे आणि तुम्हाला याच व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती प्रॉपरली समजेल आणि त्या पद्धतीने तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. यानंतरची जी नेक्स्ट व्हिडिओ असेल, की कॉलेज प्रेफरन्स जर तुम्ही देत आहात, तर कोणत्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत? कारण की जर आपल्याला कॉलेज कशा पद्धतीने रँक वाईज आपल्याला कॉलेज कशा पद्धतीने आपण प्रेफरन्स देऊ शकतो, त्याची दुपारपर्यंत तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. म्हणजे हाऊ टू मेक कॉलेजेस लिस्ट तुमचे कॉलेजेसची कशा पद्धतीने बनवायची आहे, त्याची व्हिडिओ या व्हिडिओनंतर येऊन जाईल. सो ती व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मग तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. सो कशा पद्धतीने द्यायचे कॉलेजचे प्रेफरन्स स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि या व्हिडिओला हाईप सुद्धा करा. आपण आता सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर LLB 5 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे, की राउंड 1 जी फायनल मेरिट लिस्ट ही काल पब्लिश झालेली आहे आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड. दोज कॅन्डिडेट हुज नेम इन द फायनल मेरिट लिस्ट. ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, त्यांच्यासाठी कॉलेज प्रेफरन्स द्यायला चालू झालेले आहेत. कसं करायचं आहे? कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड हा तुम्हाला मेन्शन करायचा आहे. ते मेन्शन केल्याच्या नंतर साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. स्टेप जी असणार आहे तुमची अशी विंडो तुम्हाला ओपन होणार आहे ज्यावेळी तुम्ही साइन इन केल्याच्या नंतर. तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे प्रोसीड टू फिल हॅव ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे ऑप्शन फॉर्म जनरल. ओके. सो ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला यामध्ये क्लिक करायचा आहे याच्यावरती. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ती अशा पद्धतीने तुमचा नेक्स्ट टॅब ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाइप आणि सिलेक्ट कोर्सेस. सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जसं की मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटी असेल, नागपूर युनिव्हर्सिटी असेल, चंद्रपूर युनिव्हर्सिटी असेल. सो यामध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे, ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या तिन्ही सिटीमध्ये अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही तिन्ही सिटी सिलेक्ट करू शकता. पण वन बाय वन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता सध्या मला मुंबईचीच सिलेक्ट करायचं आहे, तर मी मुंबई सिलेक्ट करेन. डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे ठाणे आहे, पालघर आहे, मुंबई आहे, मुंबई सबअर्बन आहे. या म्हणजे नवी मुंबई साइडचं. कोणत्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायचं किंवा ऑल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खालती कॉलेजेस दिसतील. सिलेक्ट स्टेटसमध्ये तुम्हाला सिलेक्ट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. ते ऑलच राहू द्या यामध्ये. मीडियमसुद्धा ऑलच राहू द्या. सिलेक्ट ऑल कॉलेज टाइपमध्ये पण ऑल राहू द्या आणि सिलेक्ट कोर्समध्ये आता ज्या विद्यार्थ्यांना बी-ए, एल-एल-बी मधून ॲडमिशन घ्यायचं असेल, तर ते बी-ए, एल-एल-बी सिलेक्ट करतील. काही विद्यार्थ्यांना बी-एल-एस, एल-एल-बी समजा त्यामधून करायचं असेल, तर ते सिलेक्ट करतील. काही विद्यार्थ्यांना बी-कॉम, एल-एल-बी करत असतील, तर ते विद्यार्थी त्यामधून करतील. म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये तुम्ही करणार आहात, ते यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि ते सर्व मेन्शन झाल्याच्या नंतर सर्च कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, की तुम्ही कॉलेजेस वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिलेक्ट केलं आणि मला समजा ठाणेचेच फक्त कॉलेजेस बघायचे आहेत, तर मी ठाणे सिलेक्ट केलं. आता या सिलेक्ट स्टेटसमध्ये गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असतील, काही अनएडेड असतील. मग यामध्ये मी ऑलच सिलेक्ट करेन याच्यामध्ये
आणि इथे दोनही ठिकाणी ऑल सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट कोर्समध्ये बी-ए, एल-एल-बीमध्ये मला समजा ॲडमिशन घ्यायचं आहे. काही विद्यार्थी असतात, की 11वी जे आर्ट्समध्ये वगैरे करतात. काही विद्यार्थी कॉमर्समध्ये करत असतील. सो त्यानुसार बी-कॉम, एल-एल-बी कॉमर्ससाठी करू शकता. बी-ए, एल-एल-बी आर्ट्ससाठी आहे आणि सायन्समधून ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल ते बी-एल-एस, एल-एल-बी यामध्ये सिलेक्ट करू शकतात. इट्स डिपेंड अपॉन यू, की तुम्हाला कोणत्या कोर्समधून करायचं आहे. ठीक आहे. सो त्यानंतर मग तुम्हाला सर्च कॉलेजेस यावरती सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट सर्च कॉलेज यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जे तुम्ही असणार आहे, ते पूर्ण कॉलेजेस तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत. आता मला ठाण्याचे सिलेक्ट करत होते, तर मला ठाण्याचे सर्व कॉलेजेस जे आहेत ठाणेमध्ये, त्या सर्व कॉलेजेसची लिस्ट ही माझ्यासमोर इथे उभी राहिलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. सो यामध्ये समजा आता हे कॉलेजेस मला पाहिजेत. या कॉलेजेसला मी सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे काय? सर्च टॅबमध्ये तुम्ही सिलेक्ट केलं, तर सर्च टॅबमध्ये एवढे कॉलेजेस तुम्हाला समोर दिसतात. आता समजा यामधले मला कोणता कॉलेज पाहिजे? समजा नारी गुरुस्वामी पाहिजे, तर मी ते टिक करेन. ओके. नंतरला मला एज्युनल स्कूल ऑफ लॉ पाहिजे, तर मी यावरती टिक करेन. अजून मला कोणता कॉलेज पाहिजे ज्यामध्ये मी ॲडमिशन घेऊ शकतो. समजा आनंद विश्वगुरुकुल कॉलेज पाहिजे, सो मी हा सिलेक्ट करेन. अजून एम-एस कॉलेज ऑफ लॉ मुंब्रा हा पाहिजे तर हा सिलेक्ट करेन. आणि दुसरा जो आहे खालती महात्मा गांधी मिशन लॉ कॉलेज हा जर कॉलेज मला पाहिजे, तर तो कॉलेज मी सिलेक्ट करेन. सिलेक्ट केल्याच्या नंतर हा ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे. ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे तुम्ही ऑप्शन ॲड सिलेक्टेड वरती केलेले आहात, सो तुम्हाला असा ऑप्शन यामध्ये दिलेला आहे, की सिलेक्ट ऑप्शन ॲडेड सक्सेसफुली. तुम्ही ॲड सिलेक्टेड ऑप्शन याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचा पॉपअप येईल, की तुम्ही जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत, ते प्रॉपरली सिलेक्ट झालेले आहेत. मग ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप जी तुमची असणार आहे, की समोर तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट ही तुम्हाला दिसणार आहे, जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत ती लिस्ट. ही इथे तुम्हाला दिसणार आहे ती लिस्ट, की त्यामध्ये कोणता कॉलेज मी सिलेक्ट केलेलं, एम-एस कॉलेज सिलेक्ट केलेलं, महात्मा गांधी मिशन सिलेक्ट केलं, एज्युनल पण केलेलं आणि ॲडव्होकेट भगवान केनी चॅरिटेबल ट्रस्ट हा सुद्धा कॉलेज मी सिलेक्ट केलेलं. सो इथे लिहिलेलं आहे तुम्हाला इथे बघा, की शॉर्टलिस्टेड ऑप्शन फॉर्म जे काही आहेत, जे 4 कॉलेजेस मी सिलेक्ट केलेलं ते तुम्हाला यामध्ये दिसत आहे. आता काही विद्यार्थी बोलतील, की "सर, मी मुंबईचे कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत. आता मला पुणेचे पण द्यायचे आहेत." तर सेम प्रोसेस फॉलो करायची आहे तुम्हाला. एरो वरती गेल्याच्या नंतर तुम्ही नॉर्मली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यावर सिलेक्ट करा किंवा अजून विद्यार्थ्यांना कोणता कॉलेज पाहिजे तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ॲड केल्याच्या नंतर परत तुम्ही या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करा. कोणती अजून युनिव्हर्सिटी पाहिजे ती प्रॉपरली सिलेक्ट करा आणि ते कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे इथे तुम्ही पुणे सिलेक्ट केलं आणि सर्च कॉलेजला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला परत इथे लिस्ट अशा पद्धतीने ओपन होऊन जाईल. आता मला फिरोदिया लॉ कॉलेज पाहिजे आणि जी सोसायटी ठाकूर लॉ कॉलेज हे 2 कॉलेजेस फक्त मला ॲड करायचे आहेत. तर मी इथे सिलेक्ट करेन आणि ॲड जो खालती ऑप्शन आहे त्यामध्ये सिलेक्ट करेन. ते दोन्ही कॉलेजेस माझे ॲड होऊन जातील. ते कशा पद्धतीने दिसतील तुम्हाला? सो याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर आपण बघा पुणेचे हे जे 2 कॉलेजेस आपण ॲड केलेले, तुम्हाला यामध्ये ॲड झालेले दिसत आहेत. पहिले 4 ऑलरेडी आपले कॉलेजेस होते. आता हे सर्व सिलेक्शन झाल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना समजा असं वाटलं, की "सर, मला हा कॉलेज नाही पाहिजे." तर तुम्ही काय कराल? इथे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. डिलीटचा ऑप्शन यामध्ये दिसत आहे. सिलेक्ट फक्त करायचं आहे आणि इथे खालती ऑप्शन जो दिलेला आहे डिलीट सिलेक्टेड ऑप्शन सो यावरती क्लिक करा. तो कॉलेज तिथून ऑटोमॅटिकली तो तुमचा डिलीट होऊन जाईल. तो डिलीट झाल्याच्या नंतर मग बाकीचे जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत, तेच पाहिजे असतील, तर मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी तुमची असणार आहे, ची प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. जसं मी तुम्हाला फर्स्ट टाईम पण बोललेलो, की तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स 1, 2 आणि 3, 4 अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतात. 1 नंबरचा प्रेफरन्स तुम्ही देता म्हणजे काय, की हा तुम्हाला सर्वात आवडता कॉलेज आहे तुमचा, सो हा कॉलेज मला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देत असता. सो आता यामध्ये पूर्ण लिस्ट मला इथे दिसत आहे आणि प्रेफरन्स नंबर पण इथे मला खाली दिसत आहे.
सो याच्यामध्ये आता समजा कोणता मला कॉलेज पाहिजे. समजा हा कॉलेज पाहिजे 1 नंबरला, हा 2 नंबरला पाहिजे, हा 3 नंबरला पाहिजे, हा 4 नंबरला पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, की समजा हा कॉलेज 1 नंबरचा प्रेफरन्स दिला आणि तुम्हाला तो कॉलेज अलॉटमेंट झालं, तुम्ही तिकडे ॲडमिशन घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आता मग प्रेफरन्स मला द्यायचे आहे, तर मी प्रेफरन्स कशा पद्धतीने देतोय? सो सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने मी कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत. म्हणजे फिरोदिया मला फर्स्ट नंबरला पाहिजे, रिजनल मला सेकंड नंबरला पाहिजे. जसं तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देणार, त्या पद्धतीने इथे तुम्हाला नंबर दिसणार आहेत. 3 नंबरला मला जेईई सोसायटी पाहिजे. 4 नंबरला महात्मा गांधी मला कॉलेज पाहिजे. 5 नंबरला ॲडव्होकेट भगवान केनी चॅरिटेबल ट्रस्ट हा पाहिजे आणि 6व्या नंबरला मग एम-एस कॉलेज जो आहे तो मला पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. जो कॉलेज तुम्हाला पाहिजे, त्या कॉलेजचे तुम्हाला त्या पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि याच प्रेफरन्सनुसारच तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. हे सुद्धा केअरफुली तुम्हाला करायचं आहे. ओके. लिस्ट कशी बनवायची ते मी आज व्हिडिओ तुम्हाला बनवेनच, जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया येऊन जाईल, की कशा पद्धतीने मला कॉलेजचे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. हे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर मग तुम्हाला यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर मग नेक्स्ट एक तुमचे अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजेस यामध्ये दिसतील, की जे तुम्ही नंबर वाईज तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात. तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये दिसून येतील आणि हे कॉलेजेस तुम्ही ते दिलेले आहेत. परत एकदा तुम्ही चेक करू शकता, की प्रॉपरली जे मी कॉलेज दिलेले आहेत, तेच प्रॉपर आहेत का? ते सर्व प्रॉपर असेल, मग तुम्हाला इथे आय हॅव रीड ऑल द रूल्स यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा जो फॉर्म असेल ऑप्शन फॉर्म याची प्रिंट आउट घ्यायची आहे आणि स्वतःकडे ठेवायची आहे. बिकॉज ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला या प्रिंटआउटची गरज लागणार आहे. ओके. सो कन्फर्म ऑप्शन फॉर्म केलं, त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढली. इथे तुमची प्रोसेस संपली. ओके. नंतरला फक्त तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कधी होईल, याचीच फक्त वेट करायचं आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटलं दुसऱ्या दिवशी, की सर मला अजून कॉलेजचे प्रेफरन्स ॲड करायचे आहेत. तुम्ही काय करणार? इथे लॉक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. लॉक ऑप्शन इथे अनलॉक ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. त्या अनलॉक ऑप्शन तुम्ही कराल आणि मग कॉलेज ॲड कराल, परत लॉक कराल आणि परत तुमची ही प्रिंटआउट तुम्ही रिटर्न काढाल. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, की कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.